एकसर गावात महापालिकेचा जवळपास 7 एकरचा भूखंड आहे। अद्यापही तो खितपतच पडलाय। विकासक अल्पेश अजमेरा यांच्याकडून जवळपास 350 कोटी रुपये देऊन हा भूखंड विकत घेतला होता। हा महापालिकेच्या भूखंडावर यावर अद्यापही महापालिकेकडून मात्र प्रस्तावित रुग्णालय किंवा खेळाच्या मैदानासंदर्भात कोणतीही पावलं उचलली जात नाहीये। खरं तर लोकशाही मराठीनं हा मुद्दा सातत्यानं उचलून धरलाय, लावून धरलाय आणि हाच मुद्दा काल रात्री उशिरा सुरू असलेल्या सभागृहात भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी सुद्धा उपस्थित केला आणि हे प्रकरण त्या निमित्तानं पुन्हा एकदा उजेडात आलं। आता मुळात हे प्रकरण नेमकं काय आहे, हे गौड बंगाल नेमकं काय आहे ते आधी आपण समजून घेऊया। झोपडपट्टी असलेला हा आहे एकसर गावातला, दहिसर मधल्या एकसर गावातला 7 एकरचा भूखंड जो तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला आता या क्षणी दिसतोय। हा भूखंड आहे 2.97 कोटी रुपयांचा। हा भूखंड 2.97 कोटी रुपयांना दहिसर एकसर गावातीलच विकासक असलेल्या अजमेरा यांनी खरेदी केला। पण ही जमीन महापालिकेनं कोविड काळात, पुन्हा सांगते, ही जमीन महापालिकेनं कोविड काळात अजमेराला 349 कोटी देऊन विकत घेतली, जवळपास तिप्पट चौपट दरानं। बरं, घेतली ती घेतली, ही जमीन झोपडपट्टी धारकांसाठी होती। अशा या जमिनीची 349 कोटींच्या घरात इतकी चढ्या दरानं विक्री का करावी, का व्हावी, हा मुळात मुद्दा आहे। महापालिकेकडून या जागेवर रुग्णालय आणि खेळाचं मैदान तयार करण्याचा मानस होता खरा, पण दुर्दैवानं केवळ ते भासवण्यातच आलं। प्रत्यक्षात मात्र अद्यापही काहीही या ठिकाणी उभं राहिलेलं नाही। आज जर का कोविड काळात इथं रुग्णालय उभं राहिलं असतं तर त्याचा फायदा हा निश्चितच दहिसर बोरिवलीकरांना, वाढत्या लोकसंख्येला एक आधार देणारं रुग्णालय होऊन तयार झालं असतं। विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा अधिवेशन होतं तेव्हा तेव्हा आमदार मनीषा चौधरी हा मुद्दा उपस्थित करतात। तसा कालही त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला, तो आपण ऐकणार आहोतच। पण हा मुद्दा उपस्थित करत असताना SIT चौकशीची मागणी होऊन अहवाल सादर करावा असं खरं तर म्हटलं जातं। या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी सुद्धा झाली, पण अहवाल मात्र काही अद्यापही समोर आलेला नाहीये। अहवाल सादर करण्यास का विलंब होतोय, कुठं पाणी मुरतंय, कोण अहवाल दडवून ठेवतंय का, अहवाल कोणाला सादर करायचा नाहीये का, असे अनेक प्रश्न हे आज तागायत अनुत्तरित आहेत। पण जसं अधिवेशन संपतं तसं मात्र मनीषा चौधरी यांनी मांडलेला मुद्दा, त्यांनी केलेली मागणी हे मात्र हवेतच विरून जातं। एकतर या सगळ्या परिस्थितीमध्ये 2 मुद्दे प्रकर्षानं उपस्थित होत आहेत आणि त्यावर पुन्हा पुन्हा लोकशाही मराठी सवाल सातत्यानं उपस्थित करत राहणार आहे। एकतर एकेकाळी जवळपास 2.97 कोटींची ही जागा 349 कोटी रुपयांना विकत घेतलीच का जाते, आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, SITचा अहवाल का सादर केला जात नाही, पाणी कुठं मुरतंय। बरं, ही सगळी परिस्थिती असताना आता मात्र तिथे एका वेगळ्याच बिल्डरनं आपलं संसार थाटण्यास सुरुवात केलेली आहे। तिथे एक बिल्डर नव्यानं आता आपली उंची गाठताना दिसतोय, इमारत बांधण्याची इमले रचतोय। त्यामुळे मुंबईकरांचा पैसा, त्यांचा टॅक्स हा वाया जाणार यात तीळ मात्र शंका नाहीये। ना मुंबईकरांना इथं रुग्णालय मिळणार, ना मुंबईकरांना, दहिसरकरांना, बोरिवलीकरांना ना इथं खेळण्यासाठी उत्तम मैदान मिळणार। त्यामुळे काय हा मुद्दा मनीषा चौधरी यांनी उपस्थित केला, काल रात्री सभागृहात उशिरा नेमकं काय घडलं, काय म्हणायला आहेत मनीषा चौधरी, या सगळ्यावर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोतच, त्यांच्याशी संपर्क साधणार आहोतच। पण ऐकूया आपण पुन्हा एकदा मनीषा चौधरींनी तो मुद्दा कसा, केव्हा आणि कुठे उपस्थित केला सभागृहात, पाहूया।
माझ्या मतदारसंघामध्ये हॉस्पिटलला असलेला भूखंड नवागाव येथील जो 2,500 किमतीमध्ये घेतलेला, त्याचे ह्या आघाडीच्या सरकारने कोविडच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय 2,500 करोडचा भूखंड हा 346 करोड रुपयाला अजमेरा बिल्डर कडून 3,000 झोपड्या असलेला भूखंड घेतला। माझी सरकारला विनंती आहे की सरकारने ह्याच्यावर SIT लावली होती, ह्या SITचा काय झालं ते सरकारने सभागृहामध्ये सांगावं। भ्रष्टाचाराच्या गोष्टी करत असताना ह्या भूखंडावर अध्यक्ष महोदय एक मुंबईचा सुगी नावाचा कोणतरी बिल्डर आहे, जे मुंबई महानगरपालिकेची प्रॉपर्टी आहे, ज्या मुंबई महानगरपालिकेने 346 करोड रुपीजला विकत घेतलेला आहे, हा सुगी बिल्डर तिकडे आता लोकांकडे पेपर मागतो आणि म्हणतो मी हा विकसित करणार। ह्याला कोणाचे आशीर्वाद आहेत? याला कोणाचे आशीर्वाद आहेत हा मुद्दा मनीषा चौधरी यांनी उपस्थित केलेला आहे। पण मुळात 2 मुद्दे अद्यापही अनुत्तरितच राहिलेले आहेत। इतक्या चढ्या दरानं या जमिनीची खरेदी होतेच कशी? 349 कोटींच्या घरात इतकी चढ्या दरानं विक्री का झाली, कुणी केली, हा मुद्दा उपस्थित होतोय। आणि या सगळ्यावर अहवाल केव्हा सादर करणार, का सादर केला जात नाहीये, हाही मुद्दा लोकशाही मराठी सातत्यानं लावून धरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।